2 कामं यांच्यामध्ये जो गॅप असतो किंवा कधी-कधी असं होतं, की बराच काळ आपल्याकडे काम नाही आणि मग अचानक काम आलं. तेजश्री, तू या मधल्या काळामध्ये जसं तू मगाशी म्हणालीस, की तू स्वतः तुझी प्रोसेस सुरू असते रिस्पेक्टिव्ह ऑफ लगेच परफॉर्म करायला काही मिळतंय की नाही. ह्या प्रोसेसमध्ये तू काय करतेस? तू वाचन करतेस, तू काही बघतेस, तू विचार करतेस. व्हॉट हॅपन्स इन दिस बिटवीन टाईम? तू प्रेप कसं करतेस स्वतःला? मी प्रेप कामासाठी नाही करत. मी प्रेप बेटर ह्युमन बिईंग होण्यासाठी करते. कारण आय ऑलवेज फील माझं प्रत्येक पात्र हे कुठलं तरी एक ह्युमन बिईंग असतं. मी खूप फॉर्च्युनेट असेन ॲक्टर म्हणून तर कदाचित मी पाहिलेलं, माझ्या डोळ्याला दिसलेलं ह्युमन बिईंग मला मिळतं आणि मला डोळे झाकून त्याला फॉलो करता येतं. बट इफ आय एम नॉट दॅट फॉर्च्युनेट तर मला ह्युमन बिईंग्समधले जे काय गुण, दुर्गुण, कला असते ती बघावी लागते. माझा एक खूप इंटरेस्टिंग अप्रोच आहे. मी सन सायन्स ज्या असतात आपल्या त्या माझ्या प्रत्येक पात्राला असाइन करते आणि मला असं वाटतं की तुझा एक सनशाईन आहे. बरेचदा होतं बघ असं की आपण खूप वेळ बोलल्यानंतर आपण कधीतरी बोलतो की अरे तुझं काय, अच्छा आपण बघ आपण सिमिलर होत ना म्हणून आपण सेम वागलो. सो मला असं वाटतं ते प्रत्येक पात्र जेव्हा एक गोष्टीतलं ऐकतो ना आपण, ते ऐकल्यानंतर मला असं वाटतं की हां याची सनसाईन कदाचित ही असेल. मग त्याच्या अंडर ते इतकंच हसेल, इतकंच रडेल, असं रिॲक्ट करेल. व्यक्त होण्याची पद्धत त्याची वेगळी असेल. सो माझे प्रेप्स असे असतात की म्हणून मी म्हटलं ना की माझं पात्र नाही सुटत आणि मग मला असं होतं की नाही पण ही या साच्यात असलेली मुलगी आहे, त्यामुळे उद्या सकाळी उठून तू वेगळीच वागतेस का? नाही, तू आहेस तशी वागतेस. सो माझं पात्र ते तसंच वागत राहतं. हाऊ लवली यार, हे मला खूप आवडलं. वाला हे मी पहिल्यांदा ऐकतेय कोणाकडनं. इट इज सो इंटरेस्टिंग. पण मी ह्याचं कम्प्लीट क्रेडिट नाही घेणार कारण हे खूप एक 10-12 वर्ष झाली असतील. मला मनोज जोशी नावाचे ॲक्टर आहेत आपले सिनियर ॲक्टर. सो वी वर डुईंग अ हिंदी मूव्ही टुगेदर आणि तिकडे त्यांनी मला हे सांगितलं होतं की तेजश्री दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग, ट्राय दिस मेथड, दिस वर्क्स लाईक वंडर्स. आणि तेव्हापासून मला त्याच्यात पण मग इंटरेस्ट आला की एखाद्याचं तू काय वागतेस किंवा एखाद्या सिच्युएशनमध्ये तू कशी वागू शकतेस. सो तुझे मगाशी म्हणालीस ना की काही वेळा काय होतं की समोरच्याचा इंटेलिजन्स तू नाही गेस करू शकत किंवा आज ही व्यक्ती अशी का वागतेय माझ्याशी यार, ह्याला का कळत नाहीये, तर त्याला नाही कळू शकत. त्याचा पिंड नाहीये, त्याचा सनशाईन नाहीये. त्यामुळे तो ज्या सर्कमस्टन्सेसमध्ये जन्माला आलाय तो त्याच्याप्रमाणे वागणार आहे आणि तो तुझ्यासारखा नाही वागणार आहे. इनफॅक्ट हे आपल्या डोक्यात आलं ना तर माणसांची डील करणं पण फार सोपं जातं. नाहीतर आपण बरेचदा असे असतो की ही व्यक्ती अशीच वागली पाहिजे. सो तो काढून टाकला लाईफमधला ना तर लाईफ बिकम्स व्हेरी इझी. हे असं झालं पाहिजे, नाही हे असं झालं तर आवडेल, इतपत असलं की आपण फार एक्सपेक्ट नाही करत. अँड वेन यू डोंट एक्सपेक्ट फ्रॉम पीपल, I think there are no disappointments. Interesting.